मायनस रूट 6 ए स्क्वेअर मायनस रूट 6 स्क्वेअर 6 + x + x स्क्वेअर. तिथे हे स्क्वेअर रूट आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो, रेज टू हाफ आणि ह्याचा स्क्वेअर. इथे मल्टिप्लिकेशन हाफ इंटू 2 म्हणजे 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2, 2 × 1 = 2. नाव रिमेनिंग टर्म आहे 6 + x + x स्क्वेअर मायनस 6. नाव 6 - 6 = 0. रिमेनिंग टर्म्स x + x स्क्वेअर, x + x स्क्वेअर. त्याच्यातून आपण x कॉमन जर घेतलं तर 1 + x किंवा x + 1, x इन ब्रॅकेट x + 1. लिमिट x टेन्स टू 0. x + x स्क्वेअर ह्याच्याऐवजी आपण कॉमन x घ्यायचे आणि x + 1 असं घेऊ. इथे x + 1 x √6 + x + x स्क्वेअर प्लस √6. आता इथे न्यूमरेटरला x आहे, डिनॉमिनेटरला पण x आहे, म्हणून ते असं आपण कट करू शकतो. x1 = x, x1 आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन आहे सगळ्यांमध्ये. आणि इथे आता आपल्याला रिझन लिहावं लागेल. ॲज x टेन्स टू 0 x इज नॉट इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू ही जवळजवळ शून्याची आहे पण शून्य नाही, म्हणून आपण हे असं कट करू शकतो. तर त्याच्यानंतरची स्टेप काय आहे, नाव पुट x = 0 इन दिस इक्वेशन. तर इथे परत आपल्याला काही रॅशनलायझिंग फॅक्टरने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करायची गरज नाही आहे, कारण जर आपण एक्सची व्हॅल्यू ह्याच्यात 0 0 ठेवली, 0 0 इथे 0 ठेवली तर ॲन्सर काही 0 येत नाही आहे, म्हणजे काहीतरी ॲन्सर येते. म्हणून आता परत आपल्याला काही सॉल्व करायची गरज नाही. डायरेक्ट आता आपण x = 0 ह्याच्यात पुट करायचं, ठेवायचं. = 0 + 1 डिवायडेड बाय 6 + 0 + 0 स्क्वेअर प्लस √6 = 1/√6 + √6 1/2 √6. हे दोन √6 आहेत, म्हणजे ॲडिशन किती येणार 2 √6. ॲन्सर इज 1/2 √6.